आता मी आजोबा आजोबा कुणाला म्हणायचं? हे वागाड्या मी काय निर्णय बाई अण्णा आहेत अजून का ना? का रडतोय? काय झालं? का म्हणून रडायला लागलाय? मला असं कळलं की अण्णांना गॅस्ट्रो झालाय म्हणून. आणि मागच्या वर्षी नावे आपलं कुत्रा हसारा बसारा खायचं गॅस्ट्रोने मेलं. मला वाटलं आता अण्णा तरी कुठलं जगतात पण गणा ते कुत्रं होतं, ही अण्णा आहेत. मी तसा मरू देईन? अरे बिगी बिगी दवाखान्यात नेलं, डॉक्टरने 2 इंजेक्शन मारले. होय आपण अण्णा काय खाल्लं तुम्ही? काय झालं, थोडासा नाश्ता केला आणि मोटरसायकल गेलो. नाही 35 पाव खाल्लं का ना? 35 पाव. काय तुम्ही असताना कसं काय खाल्लं अण्णांनी पाव? माझ्या डोळे अंधारी. लग्नात खाल्लं असलं तर चाललं असतं, अगोदरच खाल्लं. प्रवासाने झालंय. ए या बाळू या तुम्ही या अण्णा बरं आहे का तुम्हाला? या बाळासाहेब या सुभाषराव पाटील या. काय बघितलं असतं? नक्की कारण तुम्ही म्हणजे माझ्या अण्णाला काय झालं असतं? काय बघितलं असतं? अण्णा तुम्हाला घरी अन्न नव्हतं काय? रामभाऊ ते बरं वाटलं बाबा अण्णांच्याकडे बघून. दगदग झाली. डॉक्टर म्हणले गप बाळा. सुभाषराव अशी जी गाडी तामाटली, तुमच्यापासून निघालो 360 स्पीडने गाडी ताणली, डायरेक्ट दाना दाना पायऱ्या सोडूनच आतमध्ये 2 इंजेक्शन मारले डॉक्टरनी. दात पडलं असतं माझं. अरे केचे लाभाडे बोलत असेल रे. तुझ्या बापाने 360 ने गाडी चालली होती का? 160चं पीड असतं. ए बाळ्या गाडीला कळा ना वय, पेशंट आहे गाडी. मनाने स्पीड घेतलं गाडीनं आणि मी काय साधी दामटत नव्हतो. एक्सिलेटर तोटला सोपं नाही. धडकलो माझं दात पडलं असतं. सुभाषराव ज्यावेळेस शेंडॉक्टरने 2 इंजेक्शन दिली, 2 गोळ्या खायला दिल्या, तेव्हा अण्णा रिलॅक्स झालं. 1.5 तास काय बाहेर आलं ना अण्णा, वॉशरूम मधनं बाथरूम मधनं. कितीच्या स्पीडनं गाडी हाणली? 360. बोट खाली घासली माझी. लाभाड बोलणारा माणूस 160च्या गाडीला पीड असतं. तुझ्या बापाने केलं का 360 ने? लाबाड बोललो असतो आणि गाडी ताणली नसती, माणूस जिवंत दिसला असता. किरकोळ अण्णाला काहीतरी झालं असेल, तुम्ही गावभर बोबाटा करणार. पेपराचं पान हल्लं म्हणजे तुम्ही म्हणाल अख्खं झाड झालं. अजून अण्णाला अजून 35 पाव खायला लागल. नाही नाही झाली आपदा अण्णांची ना, ती बरीच झाली. नका जाऊ म्हणलो त्याच्या बरोबर, त्या पनवती बरोबर. मला पण होती म्हणताय झाला कोण बाई ही पण आपण होती आज. किती वर्षापासून खातोय का ना मी. मग अण्णा त्या वयात तब्येतीची काळजी घ्या बरं का. तुम्ही पाव खाल्लं पण आमच्या पोटात दुखायला लागलं उचलून तुम्हाला. काय झालं अध्यक्ष, मोटरसायकलचा प्रवास मी कधी करत नाही ना. आज मी 22 रोट्या खातोय दाब्यावर जाऊन. त्या पावान नाही झालं, त्या मोटरसायकलचे दणकर असता काय शाना होता. रामभाऊ पाहुण्यांना म्हणलं आम्ही 2 दिवसांनी बघायला होतो पोरगी. काय म्हणलं? तुमच्या घरात पोरगी द्यायची नाही. कसं माझी पोरगी म्हणलं कुणाच्या घरात देईन. जर हा माणूस 31 पाव खातोय तर 10 भाकऱ्या सहज खात असेल, माझी पोरगी स्वयंपाक करून मरेल की. माझ्या पुरीच्या वाटण्याला काय पावाचा तुकडा तरी येणार आहे का? पण पाटील ती पोरगी आमच्या घरात आणणार आहे. आम्ही तीच डोकं फोडून सांगत होतो. जमवा कस तरी मेस लावू आपण. जमाव म्हणजे काय हे घरातला विषय. हा मेस लाव. नाही पण किरण शेट वाईज चांगलं राव तुम्ही वाईज जागा आणा जरा. ह्यांचं काय चूक आहे? ह्यांची काय चूक आहे? 31 पाव तुम्हाला कळत नव्हतं वटीचं सामान आणा गेला, अण्णा खाऊ नका म्हणता येत नव्हतं. 100 वेळा सांगितलं मी. अहो त्यांचं मोटरसायकलचा प्रवास झाले म्हणतात. तुमचं काय झालं नाही? मी बसलो. सवय 100 वेळा सांगितलं सुभाषराव. अण्णा पोट तुमचं आहे, अन्न दुसऱ्याच आहे. बरोबर. आतमध्ये किती घ्यावं, किती रेचवावं, एखाद्या दिवशी फुटलं तर आम्ही जबाबदार नाही. काही घडू शकतं. यांनी 31 पाव खाल्लं, आमच्या पोटात आहे का काय अन्नाचा कण तर आहे का? सकाळपासून सकाळनं काय नाही खाल्लं. तुम्हाला पडलंय पावाच सोन्यासारखं आमचं अन्न केलं असं का भरून दिला मगरमच्छ आजी तर आहे ना आता बाद झालं की. तेवढं भाग्य हो आमचं. मी त्यांची स्तुती केली, नेत नव्हतो प्रत्येक बारीला. पाहुण्याची ताबरू गेली ना, पण सगळी कसलं आणलंय म्हणला पाहुणं, ही नासलं खाणार. कसलं आणलंय पाहुणं? म्हणजे रामभाऊसारखे इंटरनॅशनल पुढायला म्हणतोय कसलं आणलंय अरे गाडा लोळत होतं का पाहुण्याच्या समोर अण्णा. ह्यातून एकच गोष्ट ध्यानात ठेवायची सुभाषराव, कुठल्या पण कार्यक्रमाला जाताना घरून जेवून जाणे आणि जाणारांनी पण मध्ये आधीच कुठं बी न थांबून काय बी न रेचवणे. आणि अचानक जायचं नाही, नियोजन करायचं. मी म्हणत होतो अध्यक्ष उद्याच्याला जाऊ, पण ह्याचे तुला आजच जाऊ घेतली ना जिरून सगळ्यांनी. खरंय, नियोजन करायचं. पाटलांचं बरोबर आहे सुभाषराव. पण ह्याला काय घरची नाही, तू ह्याचं लग्न जमवायला 17 काय आमच्याकडेच का तू येतोय सारखाच.
तू आला की आम्हाला मार बसतोय, तू आला की आमच्या सासऱ्याचं पोट फुगतंय. अरे मरण एखादं आमच्या गावातलं कोणी तुझ्या नादानी. मरण नाही मेलच असतं. भाऊनी 250च्या स्पीडने गाडी चालवली म्हणून भाऊ का बरं झालं माहिती का. सायलन्स सुद्धा थोडं वापा मार. आम्ही उचलून आमचं मणके कुठे गेलं ना सगळं. सगळी एक झाली का आला का आमच्यावर लगेच परत. ती सगळं जाऊ द्या. तुम्हाला दिवसभर ताण बी झालाय आणि तुमची भुकीची लय आबळ झाली. मला बी भूक लागली. चला आपण हॉटेलात जेवाय जाऊ.